बघा 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की थोडं टाइमचं लिमिट आहे. JNW कुर्ला आपला प्लेयर पाठवायचा आहे. JNW कुर्ला. हॅलो. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. ही देखील एक मॅच पाहण्यासारखी असणार आहे. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध JNW कुर्ला. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे, स्ट्रायकरला बॅटर क्रिश, नॉन स्ट्रायकरला कृष्णा. क्रिश आणि कृष्णा. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आमचे अंपायर सध्या गणेश शिंदे आणि त्याचबरोबर महेश मोरे आणि सुनील जाधव. बॉलिंगसाठी ओमकार पाटणे. दोघांच्या अंगावरती प्लेअर ऑफ द मॅचची टी शर्ट आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून जी टी शर्ट डिझाईन केली आहे. भव्य दिव्य असं आयोजन, लाख मोलाचं आयोजन आणि लाख मोलाची क्रीडा स्पर्धा. महाराष्ट्र विधानसभा सदस्य, 9वी टर्म विश्वविक्रमी कार्यसम्राट आमदार कालिदासजी कोळंबकर साहेब यांच्या हातातून या क्रीडा स्पर्धेचा उद्घाटन कार्यक्रम आपण बघितला. आणि भव्य दिव्य असं आयोजन दरवर्षी 43वं वर्ष आहे. सव्वा लाखाचा प्रथम क्रमांक कोण जिंकेल? महाराष्ट्र चर्चा या क्रीडा स्पर्धेची. विविध जिल्ह्यातून खेळाडू इकडे येतील. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. लाऊड अपील, बॅटर आउट. OUT अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्वचित LBW कुठल्या तरी टुर्नामेंटला असते, त्यातले एक सिद्धी पॅकर. बॉल आतमध्ये आला, बट चेक केला जाईल. आमचे बॅटर टीमने रिव्ह्यू घेतलाय. अंपायरचा डिसिजन आउट आहे. बॉलरने जी कॉन्फिडन्सने अपील मागितली, त्यामुळे समोरून जर बघितलं तर बॉल मला असं वाटतं थोडा यष्ट्यांचा वेध घेतोय. त्यामुळे आपण नक्कीच ते चेक केलं जाईल. आमचे ऑफिशियल अंपायर्स तिकडे चेक केलं जाईल. ओमकार पाटणे बाळाला थोडा कॉन्फिडन्स होता की आपण अपील मागूयात. संकेत भगत थोडी टेन्शन मध्ये आहेत, बट काय मगाशी मॅच झाली आणि मग भवानी मातेचा श्री 11 दिवा डोंबिवलीला आशीर्वाद खूप मोठा आहे. या ग्राउंडवर कबड्डी देखील खूप चांगल्या पद्धतीने इकडे ऑर्गनाइज केली जाते. या ग्राउंडवर कबड्डी देखील मुंबईतील नामवंत खेळाडू इकडे खेळतात. इट्स अ विकेट. OUT. थोडे लेझी खेळले क्रिश. हा स्ट्रोक ठरवून खेळले, डबल माइंड झाले की मला टॅपच खेळायचा आहे. त्यामुळे बॅटरला मात्र क्रिशला बाहेर जावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट येते. ओमकार पाटणेने एक जबरदस्त बॉलला फिरवलं गेलं. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. भव्य दिव्य असं आयोजन. श्री भवानी माता सुवर्ण चषक दादर. आपलं दादर सर्वांचं दादर. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो.
यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज. हाय व्होल्टेज मॅच यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळेल. पोलिससाठी ओमकार स्ट्रायकिंगला न्यू बॅटर फॅक्स येतात. एक जबरदस्त खेळाडू कुर्ला परिसरातील फ्लिक केला गेला नॉन स्ट्रायकिंगला. खूप चांगली फिल्डिंग पाहिली गेली. अंकेश विक्रांत तिकडे होते. खूप चांगल्या पद्धतीने विक्रांत बॉल कलेक्ट केला. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचे आहेत. 3 बॉल आणि रन्स आतापर्यंत 3 धावा झाल्यात. 4 रन झालेत. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. ओमकार पाटणेचा एक जबरदस्त बॉल पाहिला गेला. बॅटरला थांबवलं कृष्णाला. गुड बॉलिंग. पहिली ओव्हर खूप जबरदस्त हाताळली गेली आहे. या ग्राउंडवर बॅटिंग करण्याची एक वेगळी स्किल आहे. डबल बॉक्स जेव्हा ऑन असतो तेव्हा तिकडे बॅटिंग करणं वेगळं आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरला बॅटिंग करणं वेगळं आहे. मग अशी 6 बॉल 8 ची मॅच पण फाईट होताना पाहायला मिळाली. आई गावदेवी घाटकोपर संघाने पण फाईट केलं. या बॉलवर हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. थोडा फटका तिकडे फसला. स्कोर कार्ड जर पाहिलं तर आतापर्यंत या बॉलवर जबरदस्त टायमिंग केलं गेलं. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि डिक्लर झोन मध्ये 2 रन. पूर्ण बाहेर गेला तर मित्राने आतमध्ये आला तर रन आहेच. स्कोर कार्ड मात्र 2 पुढे जाईल. श्री 11 दिवा डोंबिवली त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर JNW कुर्ला. जम्बो अँड मराठा वॉरियर्स कुर्ला. JNW कुर्ला त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर श्री 11 दिवा डोंबिवली. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये जाईल. पोलिससाठी विशाल जाधव येतात. लेफ्टी बॅट बॉलर एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि या ग्राउंडवर गत वर्षीची मला विशालची एक बॉलिंग आठवती. अजूनही जबरदस्त बॉलिंग केली होती विशालने. स्ट्रायकरला कृष्णा. पहिलाच बॉल फ्लिक केला गेला गॅप मध्ये. 1 रन कंप्लीट केले गेले. विक्रांत तिकडे क्विक आले बॉलवरती. स्कोर मात्र सिंगलने पुढे जाईल. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडं स्पीडअप करायचं मित्रांनो. प्रत्येक ओव्हर नंतर टाइम घेऊ नका प्लीज. त्या बॉल देखील फुलटॉस बॉल हलक्या हाताने समोर ढकललं फक्त. डबल बॉक्सला मगाशी 1 बॉल 1 ला म्हणजे बाहेर डबल बॉक्स आउट झाले संदीप. स्ट्रायकिंगला कृष्णा. अंडरआर्म क्रिकेट. या बॉलवर फिरवला होता पण व्हाईट बॉल. मुंबईकरांचा एक लाडका खेळ अंडरआर्म क्रिकेट. मग विविध भागात विविध प्रकारे खेळलं जातं. कुठे अंडरआर्म ओपन बॉक्स टर्फ. या बॉलवर मात्र इकडे डबल बॉक्स ऑन आहे. बॅटर आउट. कृष्णाला बाहेर जावं लागेल. हलक्या हाताने कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि फटका थोडा फसला. मगाशी पण असंच 1 बॉल 1 ला सिच्युएशन होती आणि संदीपला बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर वैभव पाटील येतात. दुसरी ओव्हर चालू आहे बॉलिंगसाठी विशाल. स्ट्रायकरला लेफ्टी बॅटर वैभव पाटील.
बॉलिंगसाठी विशाल जाधव. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. नॉन स्ट्राइकला चान्स आहे. डायरेक्ट हिट. बॅटर आउट. फॅक्सला देखील बाहेर जावं लागेल आणि मॅच मध्ये आता पूर्णपणे JNW कुर्ला मात्र बॅकफुटला जातीये. तिसरी मॅच आजच्या दिवसातील जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे टॉप 8 साठी. ज्यामुळे जो हा संघ मॅच जिंकेल तो संडेला डायरेक्ट खेळेल. न्यू बॅटर तन्मय. रन झाले आतापर्यंत 10 रन झाले धाव फलकावरती. वैभव पाटील आणि आता तन्मयला मॅच थोडी पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की त्याचा विचार करावा लागेल की टार्गेट किती सेट करतोय आपण, ते खूप महत्वाचं आहे या मॅच मध्ये. या बॉलवर हलकीशी मात्र बॅट चेंज घेतली गेली. तिकडे संकेतने चांगला बॉल कलेक्ट केला. येईल मात्र तिकडे डॉट बॉल. त्या बॉल देखील फ्लिक केला गेला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. कृष्णा तिकडे जातात. 9 सेकंडला चान्स आहे. वैभव पाटीलची देखील खेळी संपुष्टामध्ये येते. बॅटर आउट. JNW कुर्ला मात्र पूर्णपणे बॅकफुटला गेली आहे. पार्टनरशिपची गरज होती आणि विकेट मात्र आता खेळपट्टीवर थांबायला तयार नाहीयेत. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये थोडं कॉम्बिनेशन चुकलं आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर वैभव पाटील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. कित्येक वर्षाच्या बॅटरला आपण पाहिलं प्रवीण चव्हाण. बॅटिंग कीपिंग करत असताना प्रवीण चव्हाण यांनी जम्बो टीम साठी अनेक प्लेयर्स घडवले देखील. नेहमीच लॉकडाऊन मध्ये आम्ही इंटरव्ह्यूज कव्हर केल्या. प्रत्येक खेळाडू सांगितले की मी जम्बो टीम पहिल्यांदा खेळलो आणि त्यानंतर व्यावसायिक टीमची अगदी ती पूर्ण प्रवास चालू झाला. बट जम्बो टीम पासून बहुतेक प्लेयरने प्रवास चालू केलाय. त्याच्यामध्ये प्रवीण चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे. बॉलिंगसाठी अक्षय गुराव येतात दिव्याचे. स्ट्रायकिंगला प्रवीण चव्हाण. जम्बो वेगळी स्टाईल आहे त्यांची बॅट पकडण्याची. वेगळाच स्वॅग आहे. या बॉलवर नो बॉल आणि फ्रीड आहे. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर. फ्रीडचा बॉल थोड्या वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण अक्षय गुरवने कमबॅक केलं. वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रवीणला मात्र तिकडे थांबवलं. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा फ्रीड आहे. 2 फ्रीड आले पण एक डॉट आला. आता हा बघूयात कुठल्या प्रकारे स्ट्रोक येईल. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा फ्रीड. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा मात्र तिकडे अक्षय गुरवला लाईन लेंथ मिळत नाहीये. थोडेफार एक्स्ट्रा रन्स आले. स्कोर कार्ड आपण पाहिलं आतापर्यंत 15 रन्स झाले धाव फलकावरती. 2च बॉल आतापर्यंत खर्च केले गेले, त्यामुळे एक्स्ट्रा रन्स मुळे JNW कुर्ला आता मात्र मॅच मध्ये आली आहे. 30-32 जरी केला तरी या ग्राउंडवर खूप आहे. त्या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसला तिकडे. स्ट्राईक एंडला प्रवीण यांना मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. 3 विकेट मात्र रनआउटच्या रूपामध्ये गेलेत. हे JNW टीमला मात्र विसरून चालणार नाहीये, कारण की मॅच देखील तशी आहे.
टोटल 5 विकेट गेले आहेत. बॅटिंग साठी रोहन येतात नवीन बॅटर. तिसरी ओव्हर थोडा ग्राफ मात्र एक्स्ट्रा रन्सने वरती जाताना पाहायला मिळाला. मॅच थोडीफार फसताना पाहायला मिळते. स्कोर कार्ड पाहिलं तर आतापर्यंत 16 रन झालेत. अक्षय गुरव सामना करतील मात्र स्ट्राईक एंडला तन्मय. पहिलाच दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा भव्य दिव्य असं आयोजन. 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहणार आहोत. आज 12 मॅच, उद्या 12 मॅच आणि संडेला सुपर 8च्या 7 मॅचेस आपण पाहणार आहोत. मग चॅम्पियन कोण होईल, 43व पर्व कोण जिंकेल, महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये मात्र संपूर्ण या क्रीडा स्पर्धेची चर्चा राहिली आहे. विविध तालुक्यातून विविध जिल्ह्यातून खेळाडू इकडे येतील. याबरोबर खेळले गेले समोर मात्र नॉन स्ट्राईक एंडला रॉकेट थ्रो, पण थोडं मिस केलं. डायरेक्ट हिट लागला असता तर मला समजा चान्स होता. पुढे पट कृष्णा. या बॉलवर बॅटर आउट. डबल बॉक्सच्या रूपामध्ये बॅटरला बाहेर जावं लागेल. हॅलो हॅलो चेक. हॅलो लेट्स प्ले. बोलूयात मॅचच्या दिशेने. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर महेश शिंदे येतात लेफ्ट आर्म. पहिलाच बॉल बाहेर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. 3 ओव्हरमध्ये रन झालेत आतापर्यंत 18 रन झालेत. म्हणजे बॅटिंग टीम पण मॅच मध्ये आली आहे. याबरोबर कव्हरला खेळले गेले. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला मात्र थ्रो केला तिकडे. लेफ्ट आर्म बॉलर. याबरोबर फ्लिक केला गेलाय. पुन्हा एकदा मात्र तिकडे सिंगल रन करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 20 20 रन झाले धावफलकावरती. भव्य दिव्य असं आयोजन आणि वेगळ्या स्तरावर आज ही क्रीडा स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळत आहे. याबरोबर टॅप केला गेला. खूप चांगला बॉल अडवला तिकडे व्हॉलीबॉल स्टाईलने. वेल स्टॉप अक्षय गुराव. फिल्डिंग फॅक्टर या ग्राउंडवर खूप महत्वाचं आहे. मग आउटफील्डला फिल्डिंग करणं, बाउंड्री लाईनला फिल्डिंग करणं खूप कठीण आहे. इकडे कधी बॉल कॅरम सारखा लागून येऊ शकतो.
या बॉलवर पुन्हा एकदा तिकडे अक्षय गुराव 2 एक्स्ट्रा टाकले, त्यामुळे तो बोलतो मी 2 रन्स वाचवले. पण स्कोर कार्ड 2-0-20. सर्व आलेले खेळाडू, सर्व प्रेक्षक वर्ग यानंतर देखील एक जबरदस्त मॅच आहे ओमकार मालाड त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज. या बॉलवर देखील आतमध्ये आणलाय बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो लाऊड अपील तिकडे मैदानाच्या बाहेर. मला असं वाटतं बॅटरला तिकडे जावं लागेल. खूप चांगला बॉल कलेक्ट केला कीपरने. गत वर्षीचे देखील फोटो आपण पाहतोय. सागर निवाते स्वतःचा फोटो बघतोय. त्याला पण लास्ट इयर जबरदस्त परफॉर्मन्स केला होता. मग करण पाटील आहे, सॅम्युअल कोंबिन आहे, सूरज उपाध्याय, आमचे ओमकार आहेत माझगावचे, निलेश भागुल आहेत. सर्वांचे फोटोज आहेत. ही गत वर्षीची आठवण आहे. बॉलिंगसाठी महेश, स्ट्राईक यायला बॅटर आलेत नवीन संदीप. डबल बॉक्सचं क्रिकेट खेळणं, मग त्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे, सेन्सिबल बॅटिंग पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा विचार करून तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतं. मॅच जर टाय झाली तर पहिला 3 ओव्हरचा ॲव्हरेज आहे. हे पण अगदी क्वचित अशा टुर्नामेंटला असे काही रूल्स असतात, ते रूल्स फॉलो करून खेळावं लागतं. बघता बघता आपण पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर कार्ड झालंय 21 रन झालेत. आणि पॉवर प्लेची ओव्हर असणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले. बघूयात किती रन्स येतात लास्ट ओव्हर मध्ये. खूप महत्वाची मॅच आणि सर्वांचं लक्ष क्रीडा स्पर्धेवरती आहे. इनिंग ब्रेक्स मध्ये आपला टॉस केला जाईल. ओमकार मालाड आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज. जबरदस्त मॅच आहे ही पण. बॉलिंगसाठी विशाल स्ट्राईक एंडला बॅटर संदीप, नॉन स्ट्राईक एंडला रोहन कदम, रोहन खरात. पहिलाच बॉल वाईट बॉल. (22) 22 रन झाले धावफलकावरती. श्री सिद्धी सेवा मंडळ अर्थातच श्री भवानी माता सुवर्ण चषक सिद्धी पॅकर 43व वर्ष क्रीडा स्पर्धेचं. बॉलिंगसाठी विशाल स्ट्राईक एंडला संदीप. या बॉलवर देखील इकडे लाऊड अपील. पंचांचा निर्णय नॉट आउट आहे, बट फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय एलबी साठी. सो आपण चेक करूयात. दगदग वाढली आहे. बॉलरला थोडा कॉन्फिडन्स होता, बट मला असं वाटतं बॉल थोडा बाहेर कट होतोय. सो आपण चेक केलं जाईल. इम्पॅक्ट लाईन थोडी मला बाहेर वाटते, बट चेक केलं जाईल आणि आमच्या अंपायर्स तुमच्यापर्यंत कळवतील. LBW अंडरआर्म क्रिकेटमध्ये क्वचित टुर्नामेंटला असतात, त्यातली ही क्रीडा एक स्पर्धा. सो केव्हा अपील मागायची केव्हा नाही हे पण फिल्डर्स. नॉट आउट आहे. यस, थोडा बॉल बाहेर होता. इम्पॅक्ट लाईन थोडी बाहेर वाटत होती आणि बॅटर थोडे ऑलरेडी पहिल्या ऑफस्टिकला खेळत होते, त्यामुळे बरोबर स्टंपच्या समोर बॅटर सापडले नाहीत. त्यामुळे कॉन्फिडन्स होता बॅटरला की मी थोडा ऑफस्टिकला सपोर्ट होतो, त्यामुळे एलबीचा चान्स कमी आहे. टॉस साठी कॅप्टन्स आपण तयार राहायचं आहे टी शर्ट घालून. या बॉलवर देखील जबरदस्त बॉल फिरवला गेलाय. श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज आणि टीम ओमकार मालाड. ज्या बॉलवर समोर खेळले गेले, जबरदस्त टायमिंग केलं गेलं.
विशाल स्ट्राइक एंडला बॅटर. या बॉलवर लेग स्टिकच्या इकडे आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. स्कोर कार्ड मात्र कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर एलबीडब्ल्यूचा आपल्या अंपायर्सनी रिव्ह्यू घेतलाय. श्री साई स्पोर्ट्सच्या आपण 4 कॅमेऱ्यांसह युट्यूबला देखील ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा आमच्या मित्रांनो आणि बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि येणाऱ्या कालावधीत महाराष्ट्रातील नामवंत संघच्या मॅचेस तुम्ही नक्कीच त्यावरती श्री साई स्पोर्ट्सला पहा. शैलेश पाटील, पराग पाटील आमचे दोन्ही बंधू आणि श्री सिद्धी पॅकर हे इंस्टाग्रामला देखील आपलं चॅनल आहे, तर त्या चॅनलला देखील मित्रांनो तुम्ही फॉलो करा आणि सर्व अपडेट घ्या. श्री सिद्धी पॅकर सो तिकडे पण देखील अपडेट चालू आहे. आमचे अमित सावंत तिकडे अपडेट करतात. सो तिकडेचं देखील तुम्ही प्रॉपर सोशल मीडियावरती श्री सिद्धी पॅकर इंस्टाग्रामला लगेच जाऊन फॉलो करा आणि सर्व अपडेट घ्या. उद्या कोणाच्या मॅचेस, आज कोणाच्या मॅचेस आहे, कोणाला मॅन ऑफ द मॅच मिळालं, सर्व आपण त्यावर अपडेट करतोय. सो मित्रांनो तुम्ही त्याचा अपडेट नक्कीच घ्या. चेक केलं जात आहे. नॉट आउट आहे. बर रन आहे ना त्याचा गणेश सर, रन आहे ना त्याचा एक सिंगल रन. ओके .25 25 रन झालेत. दोन बॉल बाकी आहेत शेवटचे. 25 2 बॉल 2 जरी आला तरी 28 पण या ग्राउंडवर खूप आहे. बॉलिंग फॅक्टर आणि फिल्डिंग फॅक्टरवर तुम्ही मात्र आता विजय मिळवू शकता. बॉलिंगसाठी विशाल जाधव, स्ट्राइक एंडला संदीप. या बॉलवर समोर टॅप केलं गेलंय, जम्प केलं. थोड्या वेळासाठी वाटलं बॉल निघून जातो की काय. ओमकार पाटण्याच्या जागी जर कुठला दुसरा प्लेअर असता हाईट कमी असणारा तर मला असं वाटतं बॉल बाउन्स झाला असता. स्ट्राइक एंडला बॅटर संदीप. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स मॅटर करतील. स्कोर कार्ड 1 ने पुढे जाईल. 27 ओमकार माला टीम आणि श्री स्वामी समर्थ मिरॅकल बॉईज कॅप्टन्स आपण तयार राहा. या बॉलवर ड्राईव्ह केलं गेलं कव्हरला. बॉल थांबणार नाही, बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. रोहन खरात. आर फॉर रोहन आणि आर फॉर रन. रोहनने केलेत रन. नाव आहे रोहन. वेल प्लेड. स्कोर कार्ड मात्र 4 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड झालाय 31 आणि 32चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 32 धावांची गरज आहे टीम श्री 11 दिवा डोंबिवली. .32 32 धावांचं टार्गेट आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन सुरेश सरोज. व्हाईट ट्रॅक, व्हाईट टी शर्ट और व्हाईट कॅप. सचिन टुकरूल आपण कुठे असेल तर आपण या व्यासपीठावरती सिद्धेश यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा. आमचे सिद्धेश, बाईक कोणी पार्क करू नका नाहीतर मित्रांनो 736चं फाईन आहे आणि वडाळा दादर तिकडे फाईन सर्वांना आहे. चुकीला माफी नाहीये. 736चा फाईन आहे मित्रांनो. सकाळीच ऑफिसर येऊन सांगून गेले की पार्किंग तिकडे करू नका
नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल. कायदा हातात घेऊ नका मित्रांनो, बाजूलाच कोर्ट आहे. सो लेट्स प्ले. टॉस केला जातोय. पहिली ओव्हर घेऊन संदीप पांडे स्ट्रायकरला ओमकार पाटणे, बाळा त्या सोबतीला महेश शिंदे. पहिली ओव्हर पॉवर प्लेची खूप महत्वाची आहे. पहिल्याच बॉलवर सडक पे कडक चाबुक. इट्स अ बाउंड्री. काय टायमिंग केलं गेलं ओमकार पाटणेने. ओमकारला माहिती आहे की एक बाउंड्री माझ्याकडून मिस झाली होती, त्यामुळे मी कव्हर करून देतो, नंतर परत संकेत मला बोलला नाही पाहिजे. एक बाउंड्री तर मारली आहे. पॅटला थोडं क्रॅक गेली आहे. 32 रन्स करायचे. पहिल्याच ओव्हरमध्ये बाउंड्री आली आहे पहिल्या बॉलवरती. बाउंड्री आली आहे. जबरदस्त टायमिंग केलं ओमकारने, बट त्यानंतर थोडी बॅटला क्रॅक गेली त्याच्याने, त्यामुळे बॅट चेंज केली आहे.
आता 28 रन्स अजूनही करायचे आहेत. पहिल्या पॉवर प्ले रन येणं गरजेचं होतं. या बॉलवर देखील पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळले गेलेत. पुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर देखील बॉल जातोय 4 रनसाठी. ओमकार मात्र मॅचला आकार देतोय आणि पॉवर प्लेची ओव्हर ह्या ग्राउंडवर खूप महत्वाची आहे. जी टीम पॉवर प्लेला चांगली रन करेल ते मात्र चांगले टार्गेट सेट करू शकते. आणि चेसिंग करताना देखील पहिला पॉवर प्ले चांगला खेळला तर मॅच देखील रंगेल. संतोष कांबळे मामावर देखील यानंतर मला वाटतं इनॅक्शन मध्ये आहेत. जबरदस्त बॉलिंग अटॅक घेऊन देखील व्यावसायिक क्रिकेट खेळायचं तर तुमच्याकडे बॉलिंग अटॅक स्ट्रॉंग पाहिजे. जबरदस्त सुरुवात केली आहे ओमकार पाटणेने. 32चा पाठलाग करत असताना पाटणे परफेक्ट पाटणे. या बॉलवर देखील समोर खेळले गेलेत. कडक बॅक टू बॅक तिसरी बाउंड्री. हा विक्रम मात्र लक्षात राहील आजच्या दिवसातील. काय जबरदस्त बॅटिंग करतायत. बाळा अक्षरशः तुटून पडलाय. स्कोर कार्ड मात्र 12 या धावसंख्येवरती झालाय. 20 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगला समाचार घेतलाय संदीपचा. वेल बॅटिंग ओमकार. या बॉलवर देखील हवेत खेळले गेलेत आणि या बॉलवर 4 रन. चौथी बाउंड्री पाहायला मिळतीये. फ्री माइंड बॅटिंग करतात ओमकार आणि पॉवर प्लेला बॅटिंग करावी तर अशी भवानी माता सुवर्ण चषकाचा हा एक मला असं वाटतं आजच्या दिवसातील विक्रम. 4 बॉल 4 बाउंड्रीज झाल्यात. बघूयात 5 बॉल 5 6 बॉल 6 बाउंड्री कंप्लीट करेल का ओमकार पाटणे. डोंबोलीचा एक धडाकेबाज खेळाडू. या बॉलवर फटका थोडा फसताना पहिला गेला. एज घेतली गेली आहे. 1 रन मिळेल. बट मित्रांनो ओमकारची बॅटिंग आवडली असेल टाळ्या वाजवत. जबरदस्त बॅटिंग. पहिल्याच ओव्हरमध्ये तुटून पडलाय. 4 बॉल्स मध्ये 4 बाउंड्रीज पाहायला मिळाले. म्हणजे अजूनही 2 दिवस बाकी आहेत. असे अनेक पराक्रम इकडे पाहायला मिळतील. अनेक धडाकेबाज बॅटर इकडे खेळताना पाहायला मिळतील. स्ट्रायकेटला महेश शिंदे. या बॉलवर हवेत खेळले गेले. शिंदेच्या बॅटमधून देखील इकडे या ओव्हरची 5वी बाउंड्री आणि पूर्णपणे मॅचला कलाटणी देत असताना टीम श्री 11 दिवा डोंबिवली. वेल प्लेड महेश आणि ओमकार. मॅच संपली की लगेच दुसरी मॅच चालू होणार. प्रॅक्टिस कोणी करणार नाही. जर प्रॅक्टिस केली 2 रनची पेनल्टी आहे. पॉवर प्लेची लगेच दुसरी ओव्हर घेतली ओमकारने. जबरदस्त बॅटिंग केली. 4 बॉल 4 बाउंड्रीचा विक्रम आजच्या दिवसातील लक्षात राहील ओमकार पाटणेचा. डोंबोलीचा एक धडाकेबाज बॅटर. ओमकार मला टीमने टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला गेलाय. अनेक व्यावसायिक टीम भले मुंबईत खूप चांगलं क्रिकेट खेळतात बट ही क्रीडा स्पर्धा खेळत असताना खूप विचार करून टीम बनवतात की बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग खूप महत्वाची आहे या ग्राउंडवर. या बॉलवर कव्हरला खेळले गेले. थोडा फटका तिकडे मात्र गॅपमध्ये ढकलतात. 1 रन मिळेल. शोल्डर डाऊन झाले टीम JNW कुर्ला कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये 21 रन झाले. या बॉलवर जबरदस्त कट केला गेला. बॉल गॅप मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि पुन्हा एकदा बाउंड्री पाहायला मिळतीये. 4 रन. म्हणजे पूर्णपणे तब्बल एकूण 6 बाउंड्रीज या इनिंग मध्ये पाहिल्या गेल्या आणि स्कोर कार्ड झाले आता 26 फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम श्री 11 दिवा डोंबिवली. या बॉलवर पुन्हा एकदा वन्स अगेन विथ द स्पिन 7वी बाउंड्री आहे. मगाशी 1 बॉल 1 ची मॅच या टीमने जिंकली बॉलिंग करत असताना आणि 30 संघ आता मात्र बॅटिंगच्या जोरावर पूर्णपणे सामना. 2 बॉल आणि हा सामना मात्र
जिंकत असताना टीम श्री 11 दिवा डोंबिवली. अभिनंदन, वेल प्लेड. ओमकार आणि महेश शिंदेसाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. रविवारी सकाळी 9:30 वाजता तुमची क्वार्टर फायनलची मॅच असणार आहे श्री 11 दिवा डोंबिवली. आताच तुम्हाला अनाउन्समेंट करतोय 9:30 वाजता तुम्ही सकाळी लवकर आलात तर तुमच्यासाठी आणि प्लेअर ऑफ द मॅचची जी टी शर्ट ज्यांना मिळाली आहे त्यांनी घालून येणं कंपल्सरी आहे, नाहीतर 2 रनची पेनल्टी आहे. बघा आताच अनाउन्समेंट करतोय आणि ज्या टीम यानंतर क्वालिफाय होणार आहेत त्यांनी पण याकडे लक्ष द्या. सो मतांग सारंग देखील इकडे सज्ज होतात आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पराभूत संघ आपण या JNW कुर्ला. JNW कुर्ला आपण आपला सन्मान केला जाईल. JNW कुर्ला JNW कुर्ला आपण या कुर्ला टीमचे कोणी प्रतिनिधी असेल तर आपण आपला सन्मान केला जाईल. एक सन्मान चिन्ह आपणास आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच बॅक टू बॅक दुसऱ्या वेळा ओमकार पाटणे बाळा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय. बाळाने जबरदस्त स्टार्ट केली. JNW कुर्ल्याचा इथे एक विशेष सन्मान केला जातो. थँक्यू सो मच. आपण इकडे खेळलात आणि आपल्याला एक विशेष सन्मान चिन्ह श्री सिद्धी सेवा मंडळ श्री भवानी माता सुवर्ण चषक अर्थातच श्री सिद्धी पॅकर आणि क्वालिफाय होतात सुपर 8 मध्ये श्री 11 दिवा डोंबिवली. ओमकार पाटणे आपण या प्लेअर ऑफ द मॅच साठी. जबरदस्त बॅटिंग केली गेली आणि संकेत भगत यांच्याकडून हे कॅश प्राइज आहे 500. संकेत भगत त्यांचे कॅप्टन आणि खूप चांगला खेळ केला ओमकार पाटणे बाळा. टीम क्वालिफाय होतीये. बाळा 2 शब्द ऐकेल पण थोडे लाजतात. वेलपेड उद्या संडेला तुम्ही 9:30 वाजता येणं तुम्हाला कर्तव्य आणि टी शर्ट जी मिळाले त्यांनी घालून येणं गरजेचं ज्याला प्लेअर ऑफ द मॅच मिळाली आहे. सो ओके थँक्यू सो मच. यानंतर एक जबरदस्त मॅच आहे श्री स्वामी समर्थ मिराकल बॉईज आणि त्यांच्या विरुद्ध ओमकार मालाड. तशी मॅचला सुरुवात होईल त्यामध्ये विशाल जावीर आपल्यासोबत कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन होतील. थँक्यू.